हॅलो, माझं नाव श्रीनिवास उमाकांत जागावे. मी पायथन 49 बॅचचा स्टुडंट आहे. मी एक GUI ॲप्लिकेशन बनवलेला आहे, जो की सिम्पल इंटरेस्ट काउंट करतो. हा डेमो मी पायथन टिकेंटर वापरून बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये 3 एंट्री आहेत. पहिली एंट्री अमाऊंट, दुसरी एंट्री जी आहे रेट ऑफ इंटरेस्ट आणि तिसरी जी आहे ते ड्युरेशनची एंट्री आहे. याच्यामध्ये 3 बटन सुद्धा आहेत, जो की इंटरेस्ट या बटनवर क्लिक केल्यास तो पूर्ण जे सिम्पल इंटरेस्ट आहे ते काउंट करते आणि त्याचा हा आउटपुट येथे दिसतो. हे क्लिअर बटन पूर्ण एंट्री क्लिअर करण्यासाठी आणि एक्झिट बटन या ॲपच्या बाहेर पडण्यासाठी आहे. सो मी एक तुम्हाला डेमो दाखवतो. माझी अमाऊंट आहे 10,000. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10% आणि ड्युरेशन आहे 5 years. सो मी इंटरेस्ट बटनवर क्लिक करताच त्याचं जे सिम्पल इंटरेस्ट आहे ते इथे काउंट होऊन येतं, जे की 5,000 रुपये असं आहे. क्लिअर दाबल्यास पूर्ण एंट्री हा क्लिअर होतात आणि एक्झिट दाबल्यास ॲप्लिकेशन हे टर्मिनेट होतं. थँक्यू. मी श्रीनिवास उमाकांत जाधव, पायथन 49 चा स्टुडंट आहे. मी पायथन टिकेंटर वापरून एक मिनी ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. जे ॲप्लिकेशन व्हेरियस ऑपरेशन परफॉर्म करतं, जसं की एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ रेक्टँगल, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, सिम्पल इंटरेस्ट, मीटर टू फीट, कम्प्युट ग्रॅव्हिटेशन आणि शेवटची 2 बटन म्हणजे होम बटन परत ह्या इंटरफेसवर वापस येण्याकरिता आहे आणि एक्झिट बटन जे आहे ते ॲप टर्मिनेट करण्यासाठी आहे. तर प्रत्येक बटनची फंक्शनॅलिटी आपण टेस्ट करूया. एरिया ऑफ स्क्वेअर, आता इथे मला साईड ऑफ स्क्वेअर एंटर करायची आहे सेंटीमीटर मध्ये. मी एंटर करतो 12. एरिया ऑफ स्क्वेअर इज 144 सेंटीमीटर स्क्वेअर. आता एरिया ऑफ रेक्टँगल, मला इथे विड्थ एंटर करायची 12 आणि माझी लेंथ आहे 20 सेंटीमीटर. सो एरिया ऑफ रेक्टँगल इज 240 सेंटीमीटर स्क्वेअर. हे क्लिअर करतो. सपोज मी एकही व्हॅल्यू न एंटर करता जर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर मला मेसेज बॉक्स शो होतो, ज्याच्यामध्ये म्हणतं की एंटर व्हॅलिड डिटेल्स. एरिया ऑफ ट्रायंगल साठी मला बेस एंटर करायचा आहे. बेस आहे 24 आणि हाईट आहे 26. एरिया ऑफ ट्रायंगल इज 312 सेंटीमीटर स्क्वेअर. मला आता ॲडिशन हे बटन प्रेस करायचे. आता फर्स्ट नंबर इज 14, सेकंड नंबर इज 45, चे ॲडिशन 59. सेम सबट्रॅक्शन साठी 34, सेकंड नंबर इज 23, सबट्रॅक्शन इज 11. डिव्हिजन साठी 34 डिवायडेड बाय 17, डिव्हिजन इज 2. मल्टिप्लिकेशन साठी सुद्धा 45 into 6, मल्टिप्लिकेशन इज 270. हे बटन जे आहे ते सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आहे. जसं की पहिल्यांदा मला अमाऊंट एंटर करायची आहे. अमाऊंट आहे ती 20,000 आहे. एंटर द रेट. रेट जो आहे तो माझा 10% आहे आणि टाइम जो आहे तो 5 वर्ष आहे. सो ह्या बटनद्वारे मी कॅल्क्युलेट करू शकतो सिम्पल इंटरेस्ट. तर ह्या पूर्ण डिटेल्स नुसार माझा जो सिम्पल इंटरेस्ट आहे तो 10,000 आहे. मी क्लिअर करतो. याच्यामध्ये सर मी सेम इथे जर कोणतीच व्हॅल्यू न एंटर करता जर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर सेम तोच एरर बॉक्स शो होतो. सपोज मी इथे माझी अमाऊंट टाकली 20,000 आणि रेट टाकला एनी कॅरेक्टर, जसं की मी इथं डी प्रेस करतोय आणि टाइम 10 years टाकला आणि कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर सेम एरर शो होतो. म्हणजे आपल्याला इथे इंटिजर किंवा कोणती फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू एंटर करावी लागेल. कॅरेक्टर पास जर केलं तर एरर शो होतो. हे जे आहे ते मीटर टू फीट कन्वर्जन आहे. मला इथे कोणती व्हॅल्यू फीट मध्ये एंटर करायची आहे, जसं की मला 12 फीटचं कन्वर्जन मीटर मध्ये बघायचं आहे. सो कन्वर्ट केल्यास मीटर व्हॅल्यू जी आहे ती 3.6576 आहे. आणि शेवटचं जे आहे ते ग्रॅव्हिटेशन बटन आहे, ज्याच्यामध्ये मला पहिलं एंट्री जे आहे ते एंटर मास ऑफ
ऑब्जेक्ट 1 इन केजेस टाकायचा आहे. जसं की माझं फर्स्ट व्हॅल्यू आहे 35.6 आणि सेकंड ऑब्जेक्टचं मास आहे 45.89 आणि त्यात दोघांमधला डिस्टन्स आहे 4.89. जर मी आता कम्प्युट केलं तर माझं ग्रॅव्हिटेशन फोर्स हे न्यूटन मध्ये एवढं येतं. क्लिअर केलंस? क्लिअर. होम जे बटन आहे ते मेनली याच्यासाठी आहे, जेव्हा हा इंटरफेस येतो आणि आपल्याला परत बॅक आपल्या होम इंटरफेस वर जायचं असतं, जसं की होम क्लिक केल्यावर हे परत आपलं जे स्टार्टिंगचं इंटरफेस होतं ते आलं. जसं की मी आता एरिया ऑफ स्क्वेअर एंटर केला किंवा एरिया ऑफ रेक्टेंगल एंटर केला आणि परत मला तो होमला जायचं, तर मी होमचा वापर करून मी परत होमला येऊ शकतो. एक्झिट बटन जे आहे, एक्झिट बटन जे आहे ते ऍप टर्मिनेट करण्यासाठी येतो. जसे की मी एक्झिट बटन प्रेस केल्याबरोबर ऍप हा टर्मिनेट झाला. अशा प्रकारे हा सिंपल मिनी ऍप्लिकेशन होता, ज्याचा वापर करून आपण बरेचसे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. थँक्यू. मी श्रीनिवास उमाकांत जागवे, पायथन 49 चा स्टुडंट आहे. मी एक ऍप्लिकेशन बनवलेलं आहे पायथन टिकेंडरचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो स्ट्रिंग, टपल आणि लिस्ट वर. याच्यामध्ये हे जे एक इन्फोचं बटन ऍड केलेले आहे, हे प्रेस करता एक मेसेज बॉक्स शो होतो. त्याच्यामध्ये पूर्ण ऍप विषयी माहिती दिलेली आहे. जसं की ऍप मध्ये आपण काय काय वापरले आणि आपण काय काय ऑपरेशन करू शकतो. जसं की लिस्ट ऑपरेशन वर काय करू शकतो, टपल ऑपरेशन्स मध्ये, स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये आणि होम एक्झिट बटन विषयी माहिती. हे जे स्ट्रिंग ऑपरेशन आहे ते आपण स्टार्टिंगला ट्राय करू. स्ट्रिंग ऑपरेशन बटन प्रेस केल्यास असा एक इंटरफेस येतो. इथे एक आपल्याला स्ट्रिंग एंटर करायची असते. मी एंटर करतो कोर कोड प्रोग्रामिंग अकॅडमी. सो मला आता ह्या स्ट्रिंगला कॉन्कॅटिनेट करायची आहे. मी कॉन्कॅटिनेट जी स्ट्रिंग करायची ते माझं स्वतःचं नाव टाकतो, श्रीनिवास. आता मी कॉन्कॅटिनेट करतो. तर मी एंटर केलेली स्ट्रिंग आहे कोर कोड प्रोग्रामिंग अकॅडमी आणि जे आउटपुट जे आलेले आहे ते कोर कोड प्रोग्रामिंग अकॅडमी आणि मी कॉन्कॅटिनेशन साठी जे टाकलेली स्ट्रिंग होती ती म्हणजे श्रीनिवास. दोन्हीचं कॉन्कॅटिनेशन होऊन त्याचं हे फायनल आउटपुट आहे आणि याचा जे क्लास आहे तो स्ट्रिंग आहे, म्हणून ते क्लास सुद्धा मी प्रिंट केलेला आहे. ते मी क्लिअर ऑल करतो. परत मी तीच स्ट्रिंग एंटर करतो. आता मला याचं रिपिटेशन हवंय 2 टाइम्स. सो इथे मी रिपिटेशन काउंट 2 टाकतोय आणि हे बटन प्रेस करतो. तेव्हा ही पूर्ण स्ट्रिंग 2 वेळा प्रिंट होते. जसे की कोर कोड प्रोग्रामिंग अकॅडमी आणि परत दुसरी जी आहे स्ट्रिंग ती इथून सुरू झालेली आहे. आता हे जे दुसरं बटन जे आहे तिसरं ते आहे रिव्हर्सचं. हे बटन प्रेस करता ही सेम स्ट्रिंग रिव्हर्स होते. कॉपीचं बटन क्लिक केल्यास ही सेम स्ट्रिंग कॉपी होते. इंडेक्सचा वापर करून आपण कोणत्या इंडेक्सला काय कॅरेक्टर आहे ऍक्सेस करू शकतो. जसे की मला आता 12th नंबरच्या इंडेक्सला काय कॅरेक्टर आहे ते काउंट करायचं आहे. सो मी 12 नंबर टाकून इंडेक्स बटन केल्यास मला ओ हे प्रिंट होऊन आलेलं आहे. सपोज मला परत चेक करायचे, मी इंडेक्स प्रेस करतो. आता मला आता इथं फर्स्ट इंडेक्सला जे कॅरेक्टर आहे ते ओ आहे, सेकंडला जे आहे ते आर आहे. जसं मी सेकंड कॅरेक्टर ऍक्सेस करतो सेकंड इंडेक्सचं, तर इथं आर प्रिंट होऊन आलेलं आहे. मी क्लिअर करतो सगळं. आता जे आहे ते लेंथ ऑफ स्ट्रिंग, मी परत स्ट्रिंग करतो. जेव्हा मी लेंथ ऑफ स्ट्रिंगचं जे बटन प्रेस करतो तेव्हा पूर्ण जे स्ट्रिंगची लेंथ आहे विथ व्हाईट स्पेसेस, म्हणजेच आपले जे स्पेस आहे ते सुद्धा स्ट्रिंग मध्ये काउंट होत असतात. सो पूर्ण ह्या स्ट्रिंगची जी लेंथ आहे ते 29 आहे. आता मला ही पूर्ण स्ट्रिंग अपर केस मध्ये करायची आहे. सो ही पूर्ण स्ट्रिंग जी आहे ती आता अप्पर केस मध्ये झालेली आहे. मला लोअर केस मध्ये करायची आहे, तर पूर्ण लोअर केस मध्ये प्रिंट झालेली आहे आणि कॅपिटलाइज मध्ये आता ही स्ट्रिंग कॅपिटलाइज झालेली आहे. आता मला एखादं कॅरेक्टर या स्ट्रिंग मधलं रिप्लेस करायचं आहे, सो मी ह्या बटनचा वापर करून ते रिप्लेस करू शकतो. जसं की आता मला जो जुना शब्द आहे तो आहे अकॅडमी, तो मला रिप्लेस करायचा आहे क्लासेस सोबत. मी आता रिप्लेस करतो.
आपली जी ओल्ड स्ट्रिंग आहे ती आहे कोर कोड प्रोग्रामिंग अकॅडमी, आणि जी रिप्लेस होऊन मॉडिफाय झालेली जी स्ट्रिंग आहे आउटपुट स्ट्रिंग म्हणजे तीच आहे कोर कोड प्रोग्रामिंग क्लासेस. म्हणजे रिप्लेस बटनचा या प्रकारे आपण वापर करू शकतो. परत मी स्ट्रिंग एंटर करतो. आपल्याला आता रिमूव्ह करायचा आहे. मला याच्यामधून कोड हा शब्द रिमूव्ह करायचा आहे. सो मी रिमूव्ह करतो. आता इथे प्रिंट झालेले आहे कोर प्रोग्रामिंग अकॅडमी. कोर हा रिमूव्ह झालेला आहे. त्याच्यानंतर फाइंड मी क्लिअर ऑल करतो. आता मला फाइंड करायचं आहे. म्हणजे फाइंड फंक्शन हे ऑपरेशन हे असं आहे, सपोज मी आता याच्यातलं एखादं कॅरेक्टर एंटर केलं तर त्या कॅरेक्टरचा इंडेक्स काय आहे तो शो होतो. जसं की मी आता इथे आर प्रेस करतो फाइंड, तर आर हे सेकंड इंडेक्सला आहे बघू शकता. 0 इंडेक्स फर्स्ट इंडेक्स आणि आर हे सेकंड इंडेक्सला आहे. सो इथे आउटपुट मध्ये ट्रू ट्रेस झालेला आहे. स्टार्ट विथ, सपोज आता इथे स्टार्ट विथ ऑपरेशन असं वर्क करतं की आपण जी स्ट्रिंग आहे, ज्याच्या सोबत स्टार्ट झाली आहे ते जर कॅरेक्टर एंटर केलं तर खाली ट्रू प्रिंट होऊन येतं आउटपुट मध्ये. आणि सपोज आपण एखादं चुकीचे कॅरेक्टर एंटर केले ज्याच्यापासून आपली स्ट्रिंग स्टार्टच नाही झाली आहे, तर तिथं फाल्स म्हणून प्रिंट होतं. जसं की आता आपली स्ट्रिंग जी आहे ते सीओ पासून स्टार्ट झालेली आहे. सो मी स्टार्ट विथला इथे ट्रू आलेला आहे. मी आता परत त्याला ट्राय आउट करतो स्टार्ट विथ. आता माझी स्ट्रिंग सीओ पासून स्टार्ट झाली आहे, पण मी इथं दुसरे कॅरेक्टर एंटर करतो जसं की डीई, आणि स्टार्ट विथ चेक करतो तर तिथं माझी स्ट्रिंग डीई पासून सुरूच नाही झाली आहे, म्हणून इथं फाल्स असं आउटपुट प्रिंट झालेलं आहे. स्टार्ट विथ सारखं सेम एंड विथ आहे. जसं की माझी स्ट्रिंग एंड झालेली आहे my पासून, मी एंड विथ इथे ट्रू आलं. सेम जर मी ट्राय आउट सीओ पासून केलं तर माझी स्ट्रिंग सीओ पासून एंड नाहीच झाली, त्यामुळे हे फाल्स होईल. आता हे काउंट, काउंट ऑपरेशन असं परफॉर्म करतं की एखादं कॅरेक्टर आहे जसं की ओ, माझ्या स्ट्रिंग मध्ये ओ किती वेळेस प्रिंट झाले किंवा स्ट्रिंग मध्ये ओ किती ठिकाणी प्रेझेंट आहे त्याचा काउंट हे काउंट ऑपरेशन देत असतं. जसं की मला आता ओ चा काउंट काढायचा आहे, सो मी ओ प्रिंट करतो आणि काउंट करतो, तर पूर्ण स्ट्रिंग मध्ये माझं ओ जे आहे ते 3 वेळेस प्रिंट झालेलं आहे, म्हणून आउटपुट मध्ये 3 आलेलं आहे. सेम मला सी सोबत काढायचं आहे, तर सी सुद्धा माझं 3 वेळेस प्रिंट झालेलं आहे, त्यामुळे 3 येत आहे. आता जसं की एखादं कॅरेक्टर वाय, वाय माझ्या पूर्ण स्ट्रिंग मध्ये एकच वेळ प्रिंट झालेला आहे, त्यामुळं एक प्रिंट होऊन आलेला आहे. स्ट्रिप, स्ट्रिप हे फंक्शन जे आहे ते स्ट्रिंग मधले व्हाईट स्पेसेस जे आहे ते ऑटोमॅटिक त्या ऑपरेशन द्वारे डिलीट केली जातात. जसे की आता कोर प्रोग्रामिंग अकॅडमी एवढे व्हाईट स्पेसेस देऊन एंटर करतोय. आता स्ट्रिप केल्यावर जे माझं मी एंटर केलेलं स्ट्रिंग आहे तिथं पूर्ण एवढा व्हाईट स्पेस आहे, पण आउटपुट मध्ये तो पूर्ण व्हाईट स्पेस डिलीट करून मला हे स्ट्रिप फंक्शन जे आहे किंवा ऑपरेशन आहे ते मला पूर्ण व्हाईट स्पेसेस डिलीट करून त्याचं आउटपुट देतो. हे क्लिअर ऑल बटन तर पूर्ण क्लिअर करण्यासाठी आहे, आणि होम बटन जे आहे ते परत वापस होम वर येण्यासाठी आहे. सेम आता स्ट्रिंग ऑपरेशन झालं, आता सेकंड बटन जे आहे ते टपल ऑपरेशन्स. टपल ऑपरेशन्स मध्ये आपण एंटर केलं बरोबर. बेसिक कन्सेप्ट आहे की टपल जे आहे ते स्टार्ट जे होतं ते सर्क्युलर ब्रॅकेटचा यूज करून आपण स्टार्ट करतो किंवा रिप्रेझेंट करतो टपलला. तर पहिल्यांदा तोच मेसेज बॉक्स इन्फोचा शो होतो की व्हाईल एंटरिंग टपल एलिमेंट्स प्लीज यूज सर्क्युलर ब्रॅकेट्स. सो आता मला एखादं टपल एंटर करायचं ते मी सर्क्युलर ब्रॅकेट्स मध्ये एंटर करतो. मी एनी नंबर एंटर करतो टपल मध्ये. मला आता या टपल मध्ये एखादा नंबर अपेंड करायचा आहे. मला अपेंड करायचा आहे 99. मी अपेंड करतो. मी जे टपल एंटर केलेलं आहे ते 88, 55, 22, 5 आणि 7 आहे, आणि त्याचं जे आउटपुट आहे 99 अपेंड केल्यावर ते हे आहे, आणि याचा क्लास टपल आहे. आता मला हे असेंडिंग मध्ये सॉर्ट करायचे, तर मी जेव्हा असेंडिंग मध्ये सेम टपल सॉर्ट करतो तेव्हा त्याचं आउटपुट हे असेंडिंग मध्ये सॉर्ट होऊन असं येतं. हे सेम मला डिसेंडिंग मध्ये करायचे तर त्याचा आउटपुट हा येतो. मला पूर्ण टपल रिव्हर्स करायचे
तर रिव्हर्स पण होतो. एम्प्टी टपल करायचं आहे तर आता हे पूर्ण टपल एम्प्टी आहे. मला सेम टपल कॉपी करायचं आहे. तर टपल कॉपी झालेला आहे. या टपल मॅक्झिमम फंक्शन असं वर्क करते की आपल्या टपल मध्ये जो नंबर किंवा एलिमेंट मॅक्झिमम आहे तो मॅक्झिमम फंक्शन द्वारे किंवा ऑपरेशन द्वारे आपण शो करतो. जसं की मी मॅक्झिमम प्रेस करताच माझ्या पूर्ण टपल मधला जो मॅक्झिमम नंबर आहे तो 88 आहे. सेम तो आउटपुट मध्ये प्रिंट झालेला आहे. आणि सेम मिनिमम वर्क करतं छोट्या नंबर साठी किंवा एलिमेंट साठी. जेव्हा मी मिनिमम एंटर करतो तर माझ्या पूर्ण टपल मध्ये 5 हा मिनिमम आहे. सो 5 आउटपुट मध्ये प्रिंट झालेला आहे. रिपिटेशन हे आपला टपल किती वेळा रिपीट करायचा याच्यासाठी आहे. आपल्याला इथे रिपिटेशनचा काउंट एंटर करावा लागतो. मला हे सेम टपल 3 टाइम्स रिपीट करायचं आहे. सो मी 3 टाइम्स रिपीट करतो. तर 88, 55, 7 इथून पूर्ण हे एक पूर्ण आपलं टपल, हे सेकंड टाइम रिपिटेशन आणि हे थर्ड टाइम रिपिटेशन. क्लिअर ऑल करून मी पूर्ण हे क्लिअर करू शकतो. एक्झिट बटन हे ऍप टर्मिनेट करण्यासाठी आहे, जे की मला आत्ताच ऍप टर्मिनेट नाही करायचं आहे. होम बटनने आपण परत वापस येऊ. आता लास्ट म्हणजे लिस्ट ऑपरेशन. लिस्ट ऑपरेशन ओपन करताना सेम तसाच मेसेज बॉक्स येतो की व्हाईल एंटरिंग लिस्ट एलिमेंट प्लीज यूज स्क्वेअर ब्रॅकेट्स. सो बेसिक सिंटॅक्स आहे हा. मी स्क्वेअर ब्रॅकेट्स एंटर करतो आणि एखादी रॅन्डम लिस्ट क्रिएट करतो. आता मला याच्यामध्ये सुद्धा ऑपरेशन आहेत. अपेंड, सॉर्ट, असेंडिंग, सॉर्ट, डिसेंडिंग, रिव्हर्स, एम्प्टी लिस्ट, कॉपी, रिपिटेशन, क्लिअर ऑल, एक्झिट आणि होम. आता मला याच्यामध्ये अपेंड करायचं आहे 45. सो मी अपेंड करतो. सो माझी एंटर केलेली लिस्ट जी आहे ती 44, 22, 77 म्हणजे ही सेम लिस्ट आहे. आणि मी अपेंड केलेला जो एलिमेंट होता तो होता 45. सो आउटपुट लिस्ट मध्ये 45 जो आहे तो अपेंड होऊन आलेला आहे. आता मला सेम लिस्ट मला सॉर्ट करायची असेंडिंग मध्ये. सो ही असेंडिंग मध्ये सॉर्ट झालेली आहे. आता मला डिसेंडिंग मध्ये सॉर्ट करायचं आहे तर डिसेंडिंग मध्ये सॉर्ट झालेली आहे. सेम लिस्ट मला रिव्हर्स करायची आहे तर या लिस्टचं पूर्ण रिव्हर्स आउटपुट आलेलं आहे. मला ही लिस्ट एम्प्टी बनवायची आहे. तर मी याच्यावर प्रेस करणार. आता माझी लिस्ट एम्प्टी झालेली आहे. मला सेम हीच लिस्ट कॉपी करायची आहे. सो लिस्ट कॉपी झालेली आहे. आता हे रिपिटेशन काउंट मला रिपिटेशन करायचं आहे या लिस्टचं. आता इथे मला काउंट एंटर करायचं की मला रिपिटेशन किती टाइम्स करायचं. मला 2 टाइम्स करायचे. सो मी 2 एंटर करतोय आणि रिपिटेशन प्रेस करताच आउटपुट मध्ये ही पूर्ण स्ट्रिंग जी आहे ते 2 टाइम्स रिपीट होऊन येत आहे. क्लिअर ऑल बटन हे पूर्ण क्लिअर करतो आणि हे परत आपण होमवर जाऊन एक्झिट बटन जे आहे ते पूर्ण ऍप टर्मिनेट करतं. अशा प्रकारे हे एक सिंपल ऍप्लिकेशन होतं जे की लिस्ट, टपल आणि स्ट्रिंग वर वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करतं. थँक्यू. हॅलो, मी श्रीनिवास उमाकांत जागावे, पायथन 49 चा स्टुडंट आहे. मी एक सिंपल कॅल्क्युलेटरचा ऍप बनवलेला आहे जो की पायथॉन टिकेंटर वापरून बनवलेला आहे. या ऍप मध्ये 2 एंट्र्या वापरलेल्या आहेत, फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर, आणि मल्टिपल बटन दिले आहेत जे की अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करतात. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड फ्लोर डिव्हिजन. हे क्लिअर आणि एक्झिट बटन म्हणजे जेव्हा मी क्लिअर बटन प्रेस करतो तेव्हा या दोन्ही एंट्र्या क्लिअर होतात आणि त्यासोबतच रिझल्ट जर प्रिंट झालेला असेल तर तो पण क्लिअर होतो. एक्झिट बटन जे आहे ते ऍप्लिकेशन टर्मिनेट करण्यासाठी आहे. मी एखादं ऑपरेशन परफॉर्म करून दाखवतो. फर्स्ट नंबर 90, सेकंड नंबर इज 3. यांची जर ऍडिशन केली तर आउटपुट 22 इथे प्रिंट होतो. सबट्रॅक्शन केलं सेम नंबरचा तर 16, मल्टिप्लिकेशन 57, डिव्हिजन केलं तर 6.333 अँड फ्लोर डिव्हिजन केलं तर 6. आणि जर मी क्लिअर बटन जर प्रेस केलं तर इथली एंट्री आणि ह्या 2 एंट्र्या क्लिअर होतात. आणि सपोज मी जर या एंट्र्यामध्ये काहीच फिल न करता जर ऍडिशन, मल्टिप्लिकेशन व कोणत्याही ऑपरेशनचं बटन जर क्लिक केलं तर हा असा प्लीज एंटर द व्हॅल्यूड व्हॅल्यू नावाचा मेसेज बॉक्स, एरर मेसेज बॉक्स शो होतो. आणि जर सपोज मी इथे इंटिजर पास न करता
सपोज एनी कॅरेक्टर जर पास केलं आणि जर सपोज ऍडिशन करायचा प्रयत्न जर केला तर सेम तोच एरर शो होतो. म्हणजे मला इथे इंटिजर व्हॅल्यूज पास कराव्या लागतील. जसं की मी 12+3 करून ऍड केलं तर लगेच त्याचा आउटपुट येऊन जाईल. आणि क्लिअर बटन हे क्लिअर साठी, एक्झिट बटनने पूर्ण ऍप टर्मिनेट होतो. हा असा एक छोटासा बेसिक कॅल्क्युलेटरचा डेमो होता. थँक्यू. हॅलो, मी श्रीनिवास उमाकांत जागवे, पायथन 49 चा स्टुडंट आहे. मी एक गेम तयार केलेला आहे पायथॉन टिकेंटर वापरून. तो गेम म्हणजे रॉक पेपर सीझर गेम. सर्वांनी खेळलाच असेल. याच्यामध्ये मी दोन फ्रेम बनवलेले आहेत. एक युजरची फ्रेम, तिचं नाव आहे यू, आणि एक फ्रेम जी आहे ते कम्प्युटरची फ्रेम. याच्यामध्ये एक असं लॉजिक वापरलेलं आहे. हे जे तीन बटन्स आहेत, एक बटन म्हणजे रॉक, दुसरं म्हणजे पेपर आणि तिसरं म्हणजे सीझर. जेव्हा मी रॉकचं बटन प्रेस करतो तेव्हा यू म्हणजे युजरच्या फ्रेम मध्ये रॉकचं आयकॉन प्रिंट होतं. जेव्हा मी पेपर प्रेस करतो तेव्हा पेपरचं आयकॉन हे या फ्रेम मध्ये यूच्या फ्रेम मध्ये प्रिंट होतं. आणि जेव्हा मी सीझरचं बटन प्रेस करतो तेव्हा यूच्या फ्रेम मध्ये सीझर ही प्रिंट होते. कम्प्युटरच्या फ्रेमच्या बाबतीत मी काय केलं आहे, रॅन्डम नावाचं एक मॉड्यूल इम्पोर्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये रॅन्डम डॉट चॉईसेस मध्ये मी कम्प्युटरला तीन चॉईसेस दिलेले आहेत. रॉक पेपर सीझर अशा तीन चॉईस ते आहेत, जेणेकरून कम्प्युटर प्रत्येक वेळेस त्याची वेगवेगळी चॉईस थ्रो करेल आणि ती चॉईस कम्प्युटरच्या या फ्रेम मध्ये प्रिंट होत राहील. आणि त्यांचा जो युजर आणि कम्प्युटर मधला जो विनर आहे तो इफ एल्सच्या ब्लॉक मध्ये डिसाइड होतो. अं, त्याच्यामध्ये इफ एल्स मध्ये पूर्ण जे रूल्स आहेत ते रॉक पेपर सीझर गेमचे जे रूल्स आहेत तेच रूल्स वापरून मी जो विनर आहे तो डिसाइड केलेला आहे. आणि जो विनर आहे तिथे या एम्प्टी स्पेस मध्ये तो विनरचा लेबल जो आहे तो प्रिंट होतो. जसं की आता मी स्टोन प्रेस करतोय आणि कम्प्युटरने प्रेस केला आहे आणि त्याची रॅन्डम चॉईस थ्रो केलेली आहे ती म्हणजे सीझर. म्हणजे रॉक पेपर सीझर गेमच्या रुल्स नुसार मी म्हणजे युजर जिंकला आहे. सो इथे प्रिंट झालेलं आहे की वाव यू विन द गेम. आता मी पेपर प्रिंट करतो आणि कम्प्युटरने स्टोन प्रिंट केला. याही कंडिशन मध्ये मी जिंकलो आहे. आता मी सीझर प्रिंट करतो. मी पण सीझर प्रिंट केला आणि कम्प्युटरने सीझर थ्रो केला. या कंडिशन मध्ये आमच्या दोघांमध्ये टाय झालं. म्हणजे इथं प्रिंट झालं इट्स टाय बिटवीन यू अँड कम्प्युटर. आता मी परत पेपर एंटर करतो. सेम कम्प्युटरने सुद्धा पेपर एंटर केला, त्यामुळे दोघांमध्ये टाय झालं. मी स्टोन या कंडिशन मध्ये पण मी जिंकला आहे. आता मी पेपर प्रिंट केला आणि कम्प्युटरने सीझर थ्रो केला. याच्यामध्ये रुल्स नुसार कम्प्युटर विन झाला आहे आणि इथे प्रिंट पण झाला आहे की कम्प्युटर विन ट्राय अगेन. अशा प्रकारे एक सिम्पल इफ एल्सचं लॉजिक लावून हा पूर्ण गेम बनवलेला आहे. हे जे रिस्टार्टचं बटन आहे तो पूर्ण गेम रिस्टार्ट करतो. जसे की आता मी रिस्टार्ट बटन दाबल्या दाबल्या एक मेसेज बॉक्स ओपन झाला, आस्क एस नो मेसेज बॉक्स. त्याच्यामध्ये तो आपल्याला विचारतो की डू यू वॉन्ट टू रिस्टार्ट. जर मी एस केलं तर पूर्ण गेम हा रिस्टार्ट होईल, नो केलं तर गेम रिस्टार्ट होणार नाही. मी एस करणार आहे. तो आता पूर्ण गेम रिस्टार्ट झालेला आहे. मी परत गेम खेळू शकतो. जसं की अशा प्रकारे. आता परत मला रिस्टार्ट करायचं आहे. सो मी रिस्टार्ट केला गेम आणि एक्झिट बटन जे आहे ते गेम टर्मिनेट करण्यासाठी आहे. सेम याला पण आस्क एस नो नावाचा मेसेज बॉक्स ओपन होतो. मी एस प्रेस केल्याबरोबर पूर्ण ऍप टर्मिनेट होईल. हा पूर्ण गेम जो आहे तो रॉक पेपर सीझर गेमचे जे रूल्स असतात ते रूल्स नुसार बनवलेला आहे. इफ एल्सचा वापर करून हा पूर्ण त्या इफ एल्सचा जो आहे तो ब्लॉक आहे, ज्याच्यामध्ये मी इफ एल्सचा वापर करून पूर्णपणे जो विनर जो आहे तो कम्प्युटर आहे का युजर आहे तो डिसाइड केलेला आहे. ह्या ज्या आहेत त्या कम्प्युटरला दिलेल्या चॉईसेस आहेत रॅन्डम नावाचं मॉड्यूल इम्पोर्ट करून. अशा प्रकारे हा एक सिम्पल गेम होता जो की पायथॉन टिकेंटर चा वापर करून मी बनवलेला आहे. थँक्यू. हॅलो, माझं नाव श्रीनिवास उमाकांत जागावे. मी पायथन 49 चा स्टुडंट आहे. मी पायथन टिकेंटर वापरून एक सिम्पल गेम बनवला आहे ज्याचं नाव आहे नंबर गेसिंग गेम.
ज्याच्यामध्ये पहिल्यांदा एक एंट्री दिलेली आहे एंटर नंबर नावाची आणि चार वेगवेगळे बटन वापरलेले आहेत. जे की पहिलं बटन आहे प्लेचं, या बटनचा वापर करून आपण गेम खेळू शकतो. दुसरं बटन आहे रिस्टार्टचं, ज्याच्यामुळे आपण पूर्ण गेम हा रिस्टार्ट करू शकतो. तिसरं बटन जे आहे ते हेल्पचं बटन आहे. याचा वापर करून आपण गेम कसा खेळायचा, गेमचे इन्स्ट्रक्शन काय आहेत ते पाहू शकतो, जसे की पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. चौथं आणि शेवटचं बटन म्हणजे एक्झिटचं बटन, ज्याचा वापर करून आपण पूर्ण गेम टर्मिनेट करू शकतो. ह्या फ्रेमवर आपला जो गेमचा रिझल्ट आहे तो शो होतो. जसं की आता एंटर नंबर म्हणतोय आणि मला कंडिशन आहे की मी 0 ते 5 मधलेच नंबर एंटर करायचे. सपोज मी 5 पेक्षा मोठा नंबर एंटर करून प्ले केला, तर मला लगेच म्हणणार की प्लीज एंटर नंबर बिटवीन 0 to 5. आता मी परत रिस्टार्ट करतो आणि आता मी त्यांच्या मधलाच नंबर एंटर करतो, जसं की 5, आणि मी प्ले करतो. तर माझा करेक्ट गेस 0 होता आणि मी 5 एंटर केले. सो मी परत रिस्टार्ट करतो गेम. परत मी 4 एंटर केलं, प्ले केला. ह्यावेळेस माझा गेस चुकला. मी परत दुसरा नंबर एंटर करतो, 2. यावेळेस माझा गेस परफेक्ट आलेला आहे आणि मग जेव्हा माझा गेस बरोबर येतो तेव्हा मला खाली असं लेबल येते की कॉंग्रॅच्युलेशन, यू वॉन द गेम. परत मी रिस्टार्ट करतो. सपोज मी इथे एकही नंबर एंटर न करता प्ले करायचा प्रयत्न केला, तर एक मेसेज बॉक्स शो होतो, एरर मेसेज बॉक्स. त्याच्यामध्ये म्हणतं की प्लीज एंटर इंटिजर व्हॅल्यू. आणि सपोज मी इथे इंटिजर व्हॅल्यू न एंटर करता एखादं कॅरेक्टर एंटर केलं, सेम एरर येतो. कॅरेक्टरच्या ऐवजी मी एखादी फ्लोटिंग व्हॅल्यू जरी एंटर केली तरी मला सेम प्रकारचा एरर येतो. याच्यामध्ये मी जे टेक्नॉलॉजी म्हणजे कन्सेप्ट वापरले आहेत ते म्हणजे रॅन्डम नंबर येण्यासाठी मी रॅन्डम नावाचं मॉड्यूल इम्पोर्ट केलेलं आहे आणि मेसेज बॉक्स येण्यासाठी मेसेज बॉक्स हे इम्पोर्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं हा गेम वर्क होतो. आता एक्झिट बटन दाबल्यास हा पूर्ण गेम टर्मिनेट होतो. हा एक असा सिम्पल नंबर गेसिंगचा गेम होता. थँक यू.